₹14 स्टार्टिंग आहे. 15 रुपयाला एक पीस आहे. हे 25 रुपयाला एक नारळ. तर मित्रांनो, तामिळनाडूचे नारळ आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. हॅलो एंड नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे मजेत ना? आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार. तर मित्रांनो, मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता मी आलोय वाशी FMC मार्केटमध्ये. तर आज ना मी नारळ मार्केट एक्सप्लोर करणार आहे. तर इथे आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे नारळ मिळणार आहे, प्राइस वगैरे काय असणार आहे आणि नारळ ना आपल्याला कुठल्या पाहायला मिळणार आहे त्या मार्केटमध्ये, त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती ना पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला. तर मित्रांनो बघा, नारळ मार्केट आणि हा पूर्ण होलसेल मार्केट आहे आणि के सेक्शन आहे. बिल्डिंग नाव आहे ना के पासून स्टार्ट आहे. K30, K40, K32 असं गाळ्यांचं नाव असणार इथं. ही बिल्डिंग नंबर के आणि बरोबर याच्या समोर बघा दी कोस्मोस कोऑपरेटिव्ह बँक पाहायला मिळणार आहे आपल्याला. हा दाना मार्केट पण आहे आणि होलसेल मार्केट पण आहे आणि पुढे आपल्याला ग्रोसरी मार्केट पण पाहायला मिळणार आहे. तिथे तुम्ही आहे ना कमीत कमी 2-3 किलो पण आहे ना मिरची वगैरे किंवा तांदूळ वगैरे बाय करू शकता. क्वांटिटीमध्ये पाहिजे तेही तुम्हाला मिळणार आहे. आणि पुढे बघा आपल्याला आहे ना मिरची मार्केट पण पाहायला मिळणार आहे, होलसेल मिरची मार्केट. तिथे फक्त ज्यांचा बिझनेस वगैरे असेल ना ते तिथे येऊन बाय करू शकतात. तर आहे ना आपण आतमध्ये जाऊन ना कव्हर करूया आपल्याला नारळ कोणते कोणते पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, इथे नारळ आपल्याला काही ठिकाणी आहे ना क्वांटिटीमध्ये बाय करावे लागणार, तर काही ठिकाणी ना तुम्ही तुमच्या मनानुसार म्हणजे 5, 7, 8, 9 पीस तुम्हाला पाहिजे किंवा 1 डझन 12 पीस पण पाहिजे तर तेही तुम्हाला मिळणार आहे. आणि इथे येण्यासाठी जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे ना सांडपाडा रेल्वे स्टेशन आहे आणि या साईडनी एंट्री आहे. तिथून पुढे गेलो ना मेन रोडला तर राईट मारला ना तर सांडपाडा रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी रस्ता आहे. अगदी 20 रुपये शेअर ऑटो रिक्षाने तुम्ही इथपर्यंत इझिली येऊ शकता. बघा रिक्षा वगैरे पाहू शकता, रिक्षा वगैरे पण इथे येतात तर तुम्हाला इथपर्यंत पोहोचवणार. तर चला मित्रांनो, आतमध्ये जाऊन पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळतं. तर बघा एंट्री आहे आणि पूर्ण बघा लाईनने आपल्याला नारळ वगैरे पाहायला मिळणार आहे वेगवेगळ्या साईज मध्ये. आणि बघा इथे ग्रोसरी शॉप पण आहे, तांदूळ वगैरे मिरच्या वगैरे पाहिजे ते पण मिळणार आहे. तर इथे ना आपण नारळ पाहूया, नारळांची किंमत वगैरे काय असणार आहे. तर बघा हे नारळ आहे ना मित्रांनो 25 रुपयाला एक पीस असणार आहे आणि क्वालिटीनुसार आहे ना प्राइस वेगवेगळी असणार आहे सर्व नारळांची, म्हणजे एका एकसारखे प्राइस नाही येतं. आणि बघा या बाजूला पण आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. ते वेगवेगळे छोटे मोठे नारळ वेगवेगळे करून ठेवले, म्हणजे कमीत कमी ना 14 रुपयापासून स्टार्टिंग आहे. ते बघा पाहू शकता, 14, 20 रुपये, 25 रुपये, 18 रुपये, जशी क्वालिटी असणार तशी प्राइस असणार आहे. तर आता आणखी पुढचे शॉप पण आहेत, ते पण आपण कव्हर करूया. तर मित्र बघा, आता हा दुसरा नंबर शॉप आहे माऊली कृपा ट्रेडर्स. तिथे आपण नारळांची किंमत वगैरे काय असणार आहे ते काकांकडून विचारून घेऊया. आणि शॉप नंबर बघा K35. तर इथे ना आपल्याला 15 रुपयापासून ते 40 रुपयाच्या रेंज पर्यंत आहे ना आपल्याला नारळ पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला होलसेलमध्ये नारळ पाहिजे असतील तर नक्की तुम्ही इथे बाय करू शकता आणि तुमच्या मनानुसार तुम्ही कितीही नारळ बाय करू शकता, म्हणजे 5-6 पीस पाहिजे असतील तेही तुम्हाला इथे मिळणार आहे अगदी रिजनेबल प्राइस मध्ये. तर मित्रांनो बघा, हा यांचा बिल बुक आहे. त्याच्यावरती ऍड्रेस वगैरे नाव वगैरे सर्व काही आहे, माऊली कृपा ट्रेडर्स. आणि बघा वरती कॉन्टॅक्ट नंबर पण आहे, ऍड्रेस वगैरे सर्व काही दिलेलं आहे. तर तुम्ही इथे येऊन या शॉपला व्हिजिट करू शकता, नारळ विकत घेऊ शकता. आणि समोरच बँक आहे आणि ही एंट्री पासून आलो ना बघा, हा दुसरा नंबर शॉप आहे. बघा हा पहिला नंबर शॉप आहे, बघा हा आहे. आणि हा सेकंड नंबर शॉप आहे K35. आणि बघा इथे बॅनरवरती ऍड्रेस वगैरे पण दिलेला आहे. आणि बघा हे नारळ तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे ना 15 रुपयाला एक पीस आहे, म्हणजे कोणते पण नारळ काय हे 15 रुपयाला एक पीस मिळणार आहे. बाहेर घ्यायला जाणार ना तुम्ही माझ्या हिशोबाने तुम्हाला 20 रुपये, 25 रुपये किंवा 30 रुपयाला तुम्हाला तुमच्या एरियामध्ये मिळेल. इथे आपल्याला 15 रुपयाला मिळणार आहे आणि क्वालिटी पण तशी आहे. आणि बघा हे मित्रांनो, हे नारळ आहे ना 20 रुपयाला एक पीस आहे. त्या नारळांपेक्षा आहे ना थोडी मोठी साईज आहे. आणि बघा काकांकडे मिळणार आहे, तुम्हाला दाखवतो. त्या काकांकडे मिळणार आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही यांच्याकडून बाय करू शकता. इथे काका उभे असतात. आणि बघा आणखी पुढचे हे 25 रुपयाला एक नारळ, म्हणजे साईज थोडी मोठी मोठी होत जाते ना तशी प्राइस पण वाढत वाढत जाते. हे बघा, हे 28 रुपयाला असणार आहे. आणि बघा हे पण आहे, पूर्ण सालपट सोबत असतात ना ते, पळसा वगैरे वरती ठेवण्यासाठी कामी येतात ते. आणि हे कसे असणार आहे? 35 रुपये. तर हे 35 रुपयाला असणार आहे. आणि बघा आणि हे दोन्ही 40 रुपये. तर मित्रांनो मोठी साईज आहे, म्हणजे बघा छोटी साईज पासून त्या मोठ्या साईज पर्यंत तुम्हाला नारळ इथे मिळणार आहे. आणि कुठले नारळ आहे सगळे? तामिळनाडू.
तर मित्रांनो तामिळनाडूचे नारळ आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. आणि ते पण तुमचेच आहे का? का वेगळी प्राइस? एकच आहे ते. तर मित्रांनो एकच प्राइस आहे, बघ तिकडे पण ठेवलेले. आणि बघा हे पण आहे सेमच प्राइस आहे. आणि बघा इथे पण ठेवलेलं ना, ते पण सेम प्राइस मध्ये असणार आहे. म्हणजे 15 रुपयापासून ते 20 रुपयाच्या रेंज पर्यंत पाहायला मिळणार आहे. म्हणजे छोट्यापासून मोठ्या साईज पर्यंत आपल्याला इथे नारळ पाहायला मिळणार आहे. तर मित्र बघा हे पण आहे तामिळनाडूचे नारळ आहे आणि ते पण तामिळनाडूचे नारळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि शॉप नंबर दाखवला बघा आणि ऍड्रेस पण मेन्शन केलाय बघा, त्याच्यावरती ऍड्रेस पण आहे. चला हा शॉप तर आपण कव्हर केला, आणखी पुढे पण जाऊन पाहूया नारळ कोणकोणते पाहायला मिळणार, त्यांची किंमत वगैरे काय असणार आहे. आणि बघा हा ग्रोसरी शॉप आहे. आय थिंक बघा ते ना पाठी ठेवलेलं गुळ आहे. गुळ वगैरे पाहिजे तर ते पण मिळणार तुम्हाला बॅक साईडला बघा पाहू शकता. आणि राईस वगैरे पाहिजे ते पण तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. आणि बघा या साईडला पण नारळ वगैरे त्यांची किंमत वगैरे विचारूया. तर मित्रांनो बघा हा एक शॉप आहे, सुखदेव खंडूजी काळे अँड सन्स आणि K36 या शॉपचा नंबर आहे. आणि इथे पण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे नारळ पाहायला मिळणार आहे. काकाकडून आपण माहिती घेऊया नारळांची किंमत वगैरे काय असणार आहे. क्वालिटी पाहू शकता नारळाची. इथे पण आपल्याला छोट्या मोठ्या साईज मध्ये नारळ पाहायला मिळणार आहे. हे नारळ कसे असणार का? 18 रुपये. तर मित्र बघा हा नारळ ना 18 रुपयाला आहे. आणि तो पुढचा मोठावाला 45. साईज पण मोठी आहे बघा, पाहू शकता. पळसा वगैरे वरती ठेवण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे. आणि हा तर मित्र बघा हा 36 रुपयाला एक पीस आहे. तर मित्र बघा हा 24 रुपयाला एक पीस आहे आणि हा 28 रुपयाला एक पीस असणार आहे. इथे मार्केटमध्ये किती पीस घ्यावे लागतील? हो. पूर्ण गोणी. ओके. तर मित्र बघा ही अशा प्रकारे गोणी असते. ही पूर्ण गोणी तुम्हाला बाय करावी लागणार आहे. जर तुम्हाला बिझनेस वगैरे स्टार्ट करायचा असेल किंवा तुमचा बिझनेस असेल, नक्की ना तुम्ही इथून येऊन बाय करू शकता. अगदी होलसेल प्राइस मध्ये तुम्हाला मिळणार इथं. आणि बघा या बाजूला पण आहे. आणि हे वाले 14 रुपये आणि ते बाजूचे 17. ओके. 14 रुपये 17 रुपये म्हणजे सर्वात कमी प्राइस आहे 14 रुपये. हे 17 रुपयाला आणि हे 14 रुपयाला. इतके स्वस्त नारळ तुम्हाला कुठेच मिळणार नाही. जर तुम्ही एपीएमसी मार्केटमध्ये आला ना तर तुम्हाला इथे होलसेलमध्ये नारळ मिळणार आहे. आणि क्वांटिटीमध्ये पाहिजे तर क्वांटिटीमध्ये पण मिळणार आहे. चालेल, थँक्यू. आणि बघा शॉप नंबर K35 सॉरी K36 आहे. आणि बघा त्यांचं शॉपचं नाव वगैरे ऍड्रेस वगैरे सर्व काही मेन्शन केलेलं आहे. आणखी पुढे पण बघा लास्ट पर्यंत आपल्याला ना सगळे शॉप्स पाहायला मिळणार आहे. आणि ना आपण बघा त्या साईडने एंट्री केलेली, त्या साईडने आपण एंट्री करत करत आतमध्ये चाललोय. आणि बघा इथे आपल्याला मीठ वगैरे पण पाहिजे ते पण मिळणार आहे. हे ड्रायफ्रुट्स वगैरे म्हणजे दाना मार्केट पण आहे. आणि बघा इथे आपल्याला सगळे प्रकारचे बघा राईस वगैरे पण पाहायला मिळणार आहे बघा. तर मित्र बघा इथे पण आपल्याला नारळ वगैरे पाहायला मिळणार. तर या शॉपमध्ये पण विचारू आपण व्हिडिओ बनवू शकतो की नाही. आणि बघा इथे ना आपल्याला शॉप नंबर बघा इथे लिहिलेला आहे K40 आणि संदीप चंद्रकांत काळे अँड कंपनी या शॉपचं नाव आहे. इथे नारळ वगैरे पाहायला मिळणार, त्यांची किंमत वगैरे विचारल्या जाताला. आता नारळाची किंमत काय असणार समज? 50 रुपयाला एक आहे. तर मित्र बघा हा 50 रुपयाला आहे. आणि बघा माझ्या हातापेक्षा मोठी साईज आहे. आणि हा हा 40 रुपये आणि हा पुढचा 35 रुपये. आणि सर्वात कमी प्राइसचा तो पहिला तो कितीला आहे? 14 रुपये. तर मित्र बघा हा 14 रुपयाला असणार आहे. सर्वात छोटी साईज आहे. आणि नारळ कुठले? मद्रासचे. तर मित्र मद्रासचे नारळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्वालिटी पण छान आहे. रंग पाहू शकता बघा त्यांचे, तुम्हाला जवळून दाखवतो. आणि किती क्वांटिटी मध्ये बाय करावी लागणार आहे? किती बाय करावे लागणार? गोणी. तर मित्र तुम्हाला ना पूर्ण गोणी बाय करावी लागणार आहे. या गोणीमध्ये किती किलो असतं? किलोवरती असतं का नगावरती असतं? हा नगावरती ना. किती नग असतात एका गोणीत? साईज वरती. ओके. तर मित्र साईज वरती आहे. म्हणजे जशी साईज असेल तशी क्वांटिटी कमी जास्त असणार. आता बघा एक छोटा आहे ना जास्त आहे याच्यामध्ये क्वांटिटी मध्ये. आणि बघा हे मोठं आहे ना त्याच्यामध्ये ना क्वांटिटी कमी असणार आहे, कारण की साईज मोठी छोटी असणार आहे त्यामुळे. आणि बघा बॅनर आहे. तर चला आणखी पण शॉप आहे ते पण आपण कव्हर करूया. पाहू शकता
इथे पण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे नारळ पाहायला मिळणार. आणि बघा मी आता दुपारी आलोय, त्यामुळे पब्लिक वगैरे नाही. स्टॉक माझ्या हिशोबाने कमी आहे. सकाळी सकाळी जर तुम्ही आले ना, माझ्या हिशोबाने पूर्ण मार्केट तुम्हाला भरलेला पाहायला मिळणार आहे. खूप क्वांटिटीमध्ये पाहायला मिळणार आहे. हे बघा इथे पण आपल्याला ग्रोसरी वगैरे पाहायला मिळणार आहे. बघ आणखी पुढे जाऊन पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळतं. आणि या शॉपमध्ये बघा आपल्याला ना मसाले पाहायला मिळणार आहे. गरम मसाले, मिरची पावडर वगैरे, हळद वगैरे, धने पावडर वगैरे. हे बघा पाहू शकता, तुम्हाला दाखवतो. हे पण माझ्या हिशोबाने होलसेल शॉपच आहे. आणि आतमध्ये बघा आपल्याला गुळ पाहायला मिळणार आहे. तर मित्र बघा, त्या साईडनी मी चालत चालत तिथे एंडला आलोय. आणि बघा हा शॉप आहे विघ्नहर्ता एंटरप्राइजेस K12. शॉपचा नंबर आहे. आणि इथे आपल्या वेगवेगळ्या प्राइसमध्ये ना, छोट्या मोठ्या साईजमध्ये आपल्याला नारळ पाहायला मिळणार आहे. सध्या दादा प्राइस वगैरे सांगत नाही, कारण की कस्टमर आहे त्यामुळे. पण बघा इथे आपल्याला सर्वात मोठ्या साईजमध्ये नारळ पाहायला मिळणार आहे. हा नारळ बघा 40, 50 किंवा 45 रुपयाला एक पीस असेल हा. सर्वात मोठी साईज आहे. कारण की आतापर्यंत मार्केटमध्ये फिरलो ना, सर्वात मोठी साईज आहे ना 45, 50 किंवा 55 रुपयालाच आहे इथं. त्याच्यापेक्षा महाग नारळ नाहीये. सर्वात मोठी साईज आहे. आणि बघा लहान मोठे नारळ आहे ते वेगवेगळे करून ठेवलेले आहे. आणि पूर्ण गुणी तुम्हाला बाय करावी लागणार आहे. लाईननी ठेवलेले बघा, पाहू शकता. आणि क्वालिटी पण छान आहे. तर मित्र बघा, काकांनी जी प्राइस सांगितली, हा नारळ आहे ना 24 ते 25 रुपयाला एक पीस असणार आहे. आणि बघा छोट्या साईज मध्ये पण आहे, सर्वात छोटी साईज आहे ही. 15 रुपयाला एक पीस असणार आहे.